केले रिव्ह्यूज. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची तेजस्विनी. तर आज मला कॉफी पिण्याचं खूप मन होत होतं. मी झोमॅटोवरती जाऊन कॉफी सर्च केले, मतलब कॅपेचिनो प्यायचं होतं मला. तर कॉफीचे प्राईस सगळ्याचे प्राईस होते 200च्या पुढे होते. स्टारबक्स, मॅकडॉनल्ड्स सगळेच पुढे होते. तर ना माझ्या डोक्यात एक जुगाडू किडा वळवळत होता. तर मला अशी आयडिया आली की आपण हँडमेड कॅपेचिनो बनवू शकतो आहे का. तर बनवू शकतो आहे, ते पण खूप कमी बजेटमध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते की हँडमेड कॅपेचिनो कशी बनवायची ते. तर हा आहे आपला गॅस. त्याच्यानंतर हँडमेड कॅपेचिनो बनवण्यासाठी मी 2 पाउच कॉफी पावडर घेतली आहे. ॲक्च्युली मला 1 मापाची पिशवी मिळाली नव्हती, त्याच्यामुळे मी अर्धा लिटर दुधाची पिशवी आणली. तुम्ही तुमच्या हिशोबाने दूध घेऊ शकता. त्याच्यानंतर साखर आणि एक मोकळा बाऊल घेतलेला आहे मी. एका बाऊलमध्ये एक कॉफी पावडर काढून घ्यायची. दोन पाउच कॉफी पावडर. साखर तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. मला कॉफी स्ट्रॉंगच लागते, त्याच्यामुळे मी थोडीशी साखर घेते. आता याच्यामध्ये ना एक 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. अर्धी प्रोसेस झाली आहे आपली. तर हे आहे कॉफी ब्लेंडर. ह्याने आपण कॉफी ब्लेंड करू शकतो. त्याच्याने थोडंसं फॉर्म क्रिएट होईल, त्याच्यामध्ये फॉर्म टाईप आहे, क्रीमी स्ट्रक्चर येईल. तर ह्याने ब्लेंड करू शकतो. हे जर तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल तर माझ्याकडे सेकंड ऑप्शन हा आहे. हे जे आपल्याकडे असतं अंड फेटायचं तर ह्याने सुद्धा आपण त्याला असं फेटू शकतो. तर ते मोठ्या एक बाउलमध्ये काढायचं आहे. ते जे मिश्रण आहे साखर कॉफी पावडर, तर ते एक मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि त्याने आपल्याला असं त्याला मॅश करायचं. मी दाखवते तुम्हाला. या कॉफी बिटरनी ना खूप फास्ट काम होतं. जर तुम्हाला हे हवं असेल तर मी लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. ह्यानी खूप क्रीमी स्ट्रक्चर होतं आणि आपलं जे क्रीमी स्ट्रक्चर आहे ना ते खूप फास्टमध्ये होतं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंकवरती जाऊन बाय करू शकता. याला मी मोठ्या बाउलमध्ये काढलं आहे. तर त्याला अशा प्रकारे आपण फेटू शकतो. एक 2 ते 3 मिनटाची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं क्रीमी स्ट्रक्चर येतं याचं. तर असं फेटायचं याला चांगलं दोन्ही हाताने पकडून. तर ब्लेंडिंग झालेलं आहे आपलं. तुम्हाला बघायचं स्ट्रक्चर. हे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, पण तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवावं लागेल. मला एकटीसाठी बनवायचं होतं म्हणून मी ते कॉफी पावडर फक्त 2 वापरले. तुम्ही जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त, म्हणजे एकट्याला 2 पुडी असं वापरू शकता. ठीक है समझ गया. तर आता मी इथं कप घेतला आहे असा छोटूसा, आणि चॉकलेट सिरप आहे. हे स्किप करू शकता, हे मला आवडतं. थोडंसं स्वीटनेस येतो त्याच्यामुळे मी घालत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे याच्यामध्ये असं साईडून खतरनाक. त्यानंतर मी या कपमध्ये
हे वालं जे कॉफी आपण ब्लेंड केलेलं आहे ते टाकते. आता ना मला हे पण वेस्ट नाही करायचं आहे, तर मी ह्याच्यामध्येच दूध गरम करणार आहे. थोडंसं एकच कप किंवा एक हाफ कप दूध ह्याच्यामध्ये मी गरम करेन. दूध गरम करत आहे मी. हे सगळं याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे दुधाला पण थोडासा कॉफीचा टेस्ट येतो. दूध आपलं गरम झालं आहे. आता ह्याला ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. ओके. कॉफी मला हॉट हवी होती, त्याच्यामुळे मी दूध गरम केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये आईस टाकून पण पिऊ शकता. आपली कॉफी रेडी आहे. काय चीज बनवले यार मी. कडक कडक झाली कॉफी. तर मी माझी कॉफी एन्जॉय करते. तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही मला फॉलो करा. जितकं मला स्वस्तामध्ये काय 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 भेटतं ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा, बाय बाय.